आपल्याला दर्शन आणि मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व श्रेष्ठ आणि ज्येष्ठ मंडळी, या थोर परंपरेचे पायीक असणारे आपण सर्व उपस्थित ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, आपल्या सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो आणि माझं नियोजन मुळामध्ये केलेलं आहे ते आदरणीय परमपूज्य पाटली महाराजांच्या नंतर केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की पाटली महाराजांचं अख्खं आयुष्य या अध्यात्मामध्ये ज्ञानप्राप्तीसाठी व्यतीत झालेलं आहे. गुरूंच्याकडून ज्ञानप्राप्ती करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्याची थोडीशी झलक त्यांच्या प्रवचनातून आपण ऐकली आहे. आणि अशा सिद्ध पुरुषाच्या नंतर वेदांताचं सुंदर असं विवेचन ऐकल्यानंतर आपण जे एका उंचीवर गेलेला आहात त्या उंचीनंतर आपल्याला खाली आणणं अपेक्षित आहे, कारण माझ्या प्रवचनानंतर भोजन आहे. देहावर आणण्यासाठी कदाचित आबासाहेबांनी माझी व्यवस्था केली. खरं ज्ञान काय आहे ते त्याचा अनुभव माझ्या अगोदर घेतला आणि माझ्या भगिनींनी जे दोन्ही अभंग सादर केले ते अनुभूतीचे अभंग. महावाक्य मुरू दे एकदा, ठसू दे एकदा, असं त्या अभंगातून म्हटलं. आणि महावाक्य मुरण्यासाठी आणि ठसण्यासाठी जी व्यवस्था असते ती व्यवस्था जी निर्माण केली संतांनी, महापुरुषांनी, त्या दिव्य व्यवस्थेचा एक भाग म्हणून आपण इथं सर्वजण आहोत. खरं तर हे खूप कठीण आहे. म्हणजे या मार्गावर चालणं, पोहोचणं, आणि पोहोचलेली मंडळी माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला आहेत. माऊली म्हणतात की किती जण पोहोचतात? अस्थेच्या महापुरी रिगतात कोटीवरी, परी प्राप्तीच्या पैलतिरी विपाईला रे. परमेश्वराच्या मार्गावर चालण्याची इच्छा असणारे करोडो लोक आहेत. इच्छा असणारे चालणारे हजारो आहेत. साधना करणारे शेकड्यामध्ये आहेत. पण पोहोचणारा कवन एकूच. आणि असे कवन एकूच जे आहेत की ज्यांनी ही दिव्यत्वाची परंपरा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कठीण आहे. तिबेटमध्ये सगळ्यात एक शेवटचा आश्रम आहे उंचावर, आणि त्या आश्रमाचा गुरु होण्यासाठी, गुरुपदाला प्राप्त होण्यासाठी त्या पर्वताच्या पायथ्याशी एक आश्रम आहे. आणि त्या आश्रमामध्ये असणारे जो परिपक्व होतो, जो मॅच्युअर होतो, अखंड साधना करून ज्ञानप्राप्ती करून जो परिपक्व होतो त्याला पाठवलं जातं. पण पाठवताना किती जण पाठवले जातात? ज्या वेळेला तिबेटच्या त्या अंतिम आश्रमातला शेवटचा सद्गुरू, तिथला सद्गुरू देह ठेवणार असतो, ठेवतो, त्यावेळेला वरून निरोप येतो खालच्या आश्रमामध्ये 10 जण पाठवा. म्हणजे ज्यांनी अखंड आयुष्यभर 50, 60, 70 वर्ष तपश्चर्या केली आहे खालच्या आश्रमामध्ये, आयुष्याचा एकही क्षण वाया नाहीये घालवलेला. अखंड महावाक्याचा बोध होण्यासाठी अखंड आयुष्याची तपश्चर्या ज्यांनी केली आहे, असे 10 जण पाठवायला सांग. कारण तिबेटमध्ये म्हण आहे, जब 10 निकलते हैं तब 1 पहुंचता है. सद्गुरु पदाला वर पोहोचताना 1 पोहोचणार आहे याची खात्री त्या आश्रमाला हजारो वर्षापूर्वी स्थापन झालेल्या त्या आश्रमाला. आणि मग त्या खालच्या आश्रमामध्ये जे 10 जण तयार झालेले आहेत असं वाटतं आपल्याला, मॅच्युअर आहे, परिपक्व आहे, पिकलंय, असे 10 जण पाठवले जातात. आणि हा ज्यावेळेला प्रवास सुरू करतात, हे 10 जण सुरू करतात, पहिल्या गावामध्ये, त्या टेकडीच्या पर्वताच्या पहिल्या गावामध्ये पोहोचतात. तिथले लोक जमतात, मग काही चर्चा होते, मग तिथं 1 जण गळून पडतो. मी कोणत्या विकारामध्ये गळून पडतो मी सांगत नाही, कारण त्या मूळ गोष्टीमध्ये एका विकारामध्ये 6 विकारामध्ये 6 जण गळून पडतात.
मध्ये आणखीन तिघं चौघं गळून पडतात. कारण मगाशी महाराजांनी सांगितले की हा प्रयास सोपा नाहीये. विश्वाचा अर्थ ज्याच्या हृदयामध्ये उतरायला उत्सुक आहे असा देह, असं हृदय तितकं पवित्र, तितकं प्रशांत, तितकं स्थिर, तितकं पारदर्शक असणं अपेक्षित असतं. जे हृदय चंचल आहे, जे हृदय दूषित आहे, जे हृदय दुरितानं भरलेलं आहे, अशा हृदयामध्ये विश्वाचा अर्थ नाही ना उत्सुक होत भरायला. खालच्या आश्रमामधले सिद्ध पुरुषांना ज्यांना वाटलं असे 10 जण निघाले. शेवटच्या ठिकाणी 2 जण उरले शेवटच्या गावात. आणि मग शास्त्रार्थाची चर्चा. कारण शेवटचं गाव ज्या अर्थी वर आश्रम आहे आणि खालून जण येतात त्यांनी ऐकलेलं आहे, शास्त्राच्या चर्चा ऐकलेल्या आहेत, सिद्ध पुरुषांना वर जाताना बघितलेलं आहे. आणि मग तिथल्या वयोवृद्ध लोकांनी चर्चा सुरू केली, ज्ञानाची चर्चेची सुरू केली. 2 शिल्लक राहिले होते. त्यातला एकाचा शास्त्रात खंडन मंडनामध्ये जो वयस्कर माणूस होता त्या गावातला, तो खंडन मंडन करत असताना त्याला त्या 2 ऋषी दोघांच्या पैकी मत पटलं नाही दोघांचं. मग ज्याच्यामध्ये थोडस शिल्लक होतं तो म्हटला तुझ्यावर, तू हो सद्गुरू, मी ह्याला पटल्याशिवाय वर येत नाही. म्हणजे मगाशी महाराजांनी सांगितलं की ज्या ईशना आहेत, स्त्रियेशना, वित्तेशना आणि लोकेशना, परमार्थाच्या मार्गावरचा शेवटचा सापळा कोणता असेल तर लोकेशनाचा सापळा. आणि घरामध्ये जो होणारा त्रास आहे तो शेवटचा सापळा. जब 10 निकलते हैं 1 पहुंचता है. त्या खालच्या आश्रमातला एक जण, कारण का नाही, काल खालच्या आश्रमातला किती अखंड आयुष्यभर तपश्चर्या केली तरी थोडीशी तरी कस शिल्लक राहत, थोडासा तरी दोष शिल्लक राहतो. त्या खालच्या आश्रमातला एक जण गेला, मरून गेला. म्हणून गेल्यानंतर तिथली प्रथा त्या तिबेटच्या आश्रमातली अशी आहे की त्यांना एका गुहेमध्ये टाकलं जातं आणि आत टाकलं प्रेत की त्याच्या भोवती दगड टाकला जातो, दगड ठेवला जातो. आणि जोपर्यंत नवीन मरत नाही तोपर्यंत दगड काढला जात नाही. ते आत गेले असं वाटलं होतं ते गुरुजी, आणि आत गेल्यानंतर अचानक ते गेलेलेच नव्हते, ते अचानक जागे झाले, मृत्यू झालाच नव्हता. 2 महिन्यापूर्वीची माझ्या गावातली कहाणी मी आपल्याला सांगतो. सांगलीच्या भारतीय हॉस्पिटलमध्ये आमच्या गावाचा माणूस ऍडमिट होता, व्हेंटिलेटरवर होता. तिथं त्याचा सेवा करणारा त्याचा जो नातू होता त्याला डॉक्टरनी सांगितलं की हे काढलं की तुझे बाबा जाणार. त्याला इतकी गडबड झाली होती बाबांना घालवायची की त्यांना आमच्या गावाला फोन केला, त्याच्या भावकीत वयस्कर लोकांना फोन केला, बाबा गेलेत, घेऊन येतोय. अजून बाबांचं काढायचं होतं, खाली नेऊन ठेवायचं होतं त्या ॲम्ब्युलन्समध्ये. गडबडच. तुम्हा आम्हाला सुद्धा घालवायला लोक सारखी उत्सुकच आहे. आपल्याही घरातली सुद्धा आपल्याला घालवायला कायम उत्सुक आहे. मगाशी महाराजांनी सांगितलं जग इतकं सुंदर आहे आपल्या भोवतालचं की ते आम्हाला सगळ्यांना घालवायला उत्सुक आहे. मग गावात निरोप आला, जळण नेऊन ठेवलं त्या स्मशानामध्ये, पाहुणे आले आणि फोन सारखे कुठपर्यंत आलं, कुठपर्यंत आलंय. सांगलीतनं तासगाव, व्हेंटिलेटर तासगाव मध्ये काढला, काढल्यानंतर कुठपर्यंत आला, जवळचे जे आजूबाजूचे पाहुणे होते आमच्या गावचे, माहुली, तासगाव, म्हणजे वेजगाव, मायनी, तिथले पाहुणे काय म्हणले, आल्यावर सांगा मग येतो, उगं गडबड कशाला, तिथून गर्दी का. तिथं येणारे सुद्धा अशी भारी असतात माणसं, लई लोकांना गडबड असते. खांद्यावर प्रेत असली तर प्रेतच्या खांद्यावर आहे त्याच्या हातात एक मोबाईल असतो, आणि स्मशानात एक जळण लावते त्याच्या हातात एक मोबाईल असतो. ती विचारते कुठपातूर आलाय, ती सांग. म्हणजे इतकी गडबड आहे मला सगळ्यांनी, इतकी गडबड. आणि गंमत अशी झाली की विट्याच्या अलीकडे 10 किलोमीटर बाबा उठून बसले.
सैरा वैरा धावाला सगळे. करायचं काय? माहुलीतली मंडळी आली, विट्यात आली. विट्यातल्या त्या ओमश्री हॉस्पिटलमध्ये बाबांना ऍडमिट केलं. बाबा 2 दिवस जगले. 2 दिवस वरण भात खाल्ला बाबाने आणि तिसऱ्या दिवशी बाबा खरंच गेले. गंमत अशी झाली, आमच्या गावात 3 दिवस चर्चा या सगळ्या गोष्टीची, की बाबा चितेवरच उठून बसले असते तर काय झालं असतं. मुद्दा आपला तो नाही. आपले बाबा जे आहेत, ज्यांनी अखंड आयुष्यभर तपश्चर्या केली आहे, स्वतःवर काम केलंय, सगळे विकार संपवण्याचं काम केलंय, त्यांना त्या गुहेमध्ये टाकल्यानंतर आत गेल्यानंतर ते जिवंत झाले. उठल्यानंतर त्यांच्या आता जगायचं होतं. आता ते शोध घेऊ लागेल जगायचं कसं. तिथलं जे पूर्वीच्या गुरुजींचं जे मांस होतं ते खायला सुरुवात केली. जगण्याची इच्छा. पूर्वीची जे प्रेत आली होती त्या प्रेतामध्ये जे पैसे ठेवलेले होते, पैसे गोळा करायला सुरुवात केली. पाणी वरून डोंगरातनं खाली येत होतं, पाझरत होतं, ते पाणी प्यायला सुरुवात केली. जे गुरुजी आजपर्यंत सकाळ संध्याकाळ पसायदान अवघ्या जगाची सुखाची प्रार्थना करत होते, ते गुरुजी आता कोणाच्या तरी मरण्याची वाट बघू लागले. कारण कुणीतरी मेल्याशिवाय दगड बाजूला झाल्याशिवाय मला बाहेर जात. गुरुजींनी कफन जे आले होते, त्या कफनचे जे कपडे होते, त्या कपड्याची एक गठ्ठा बांधला. दगड निसटला की जेवढी नाणी होती त्याच्यातली ती सगळी नाणी. आणि एक दिवशी दगड उघडला. गुरुजींची ताडी वाढलेली, दोन्ही हातामध्ये 2 गट्टे. दुसरं प्रेत आत येत आहे, गुरुजी बाहेर जात आहेत. मी आपल्याचं खच्चीकरण करणं, नामोहरण करण्यासाठी मी कथा सांगितलेली नाही. आपला विषय चाललाय की कवन एकूज तो पोहोचला. आणि हे जे आमच्या आजूबाजूला जे बसलेले आहेत संत महापुरुष, पाटील महाराजांनी खूप सुंदर सांगितले, येतात कशासाठी आमच्या. म्हणजे या महापुरुषांच्या येण्याचं प्रयोजन आमच्या आयुष्यामध्ये कोणतं असतं? आमच्या आयुष्यातली क्षुद्रता संपवणं, आमच्या आयुष्यातली संकुचितता संपवणं, आमच्या आयुष्यातली अपवित्रता संपवणं आणि आमच्या आयुष्याला दिव्यत्व प्राप्त करून देण्यासाठी येतात. यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःचं दिव्यत्व प्राप्त केलेलंच असतं. नाहीतर तुकोबराय असं म्हटलं नसतं की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असी, बोलिले जे ऋषी साच भावे. पुनर्जन्माच्या 4 सिद्धांतापैकी 4था सिद्धांत महापुरुषांच्या येण्याचं वर्णन करतो, लॉ ऑफ नेसेसिटी. जगाच्या गरजेसाठी. धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग चढे, तै आम्हा येणे घडे जड जीवा उद्धरणे. ज्या वेळेला तुम्ही आम्ही माणूस नावाचं जगणं विसरून जातो, माणूस नावाची जात पतनशील, अत्यंत पतनाचं टोक गाठते. आकार माणसाचा राहतो पण आत मात्र कोल्हे कुत्रे आणि लांडगे असल्यासारखे जगतो, पशुवत जगतो. त्यावेळेला खरं जगणं काय असतं त्याचं दिशादर्शन करण्यासाठी येतात. माझं भाग्य या परंपरेला मी जोडलो. मी कोल्हापूरमध्ये प्रोबेशनरी डेप्टी सीओ होतो. मांगुरकर सरकारांच्या घरामध्ये परमपूज्य निरंजन महाराजांचा सत्संग होता. महाराज थकले होते तरी तिथं आले ते सत्संग. एक शुद्ध, म्हणजे ज्याचं हृदय अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे, आणि विनयानंद महाराज शेजारी होते. विनयानंद महाराजांनी माझी चेष्टा करायची किंवा गंमत करायची म्हणून आमचं नातं खूप मित्रत्वाचं. त्यांनी महाराजांना सांगितले की हे पण बोलते, अखंड आयुष्यभर ज्ञानेश्वरी आणि गाथेशिवाय कशाला हात त्याच्या अगोदर लावलेला नव्हता, वाचलेलं होतं. सद्गुरूंचंही माझ्या आयुष्यामध्ये येणं झालं नव्हतं. आता जसं पोपटासारखं बोलतंय त्यावेळेलाही तसंच बोलत होतं, कारण जन्मापासून वक्तृत्व स्पर्धेमध्ये यश मिळवलेलं होतं. बोलायला काय लागतं. आणि मी परमपूज्य निरंजन महाराजांच्या पायाशी बसलो आणि मी 15 मिनिटं बोलविता धनी वेगळाची. ते काय माझं नव्हतं बोलणं. एक पॉवर बॅटरी शेजारी होती म्हणून खरं तर मी बोललो.
मोठी माणसं कशी मोठी असतात. निरंजन महाराज म्हणजे अप्रतिम बोललं. मोठ्या माणसाने कधीच कुणालाच कधीच कमी लेखलेलं नसतं. ज्ञानेश्वरीमध्ये महापुरुषांचं वर्णन करताना पसायदानामध्ये माऊली म्हणतात, वर्षत सकळ मंगळी. संत कसे असतात? पावसासारखे असतात. पाऊस कधी असं म्हणत नाही की मी वाळवंटात पडणार नाही, मी फक्त जे या रानाची मशागत झाली तिथंच पडणार. पाऊस म्हणत नाही. पाऊस सगळीकडे पडतो. संत तसे असतात, त्यांच्यामध्ये भेद नसतो. हा पुण्यवान, हा पापी, हा सदाचारी, हा दुराचारी, हा श्रीमंत, हा गरीब, हा साधक, हा बाधक, सगळे भेद संपलेला जो एक अर्क उरलेला असतो तो सत्पुरुष असतो, तो महापुरुष असतो. आणि निरंजन महाराजांची ती अनुभूती आहे. महाराजांनी मगाशी विवेकानंदांचं उदाहरण दिलं. कोणही गुरु होऊ शकतं, जाग करू शकतं. स्वामी विवेकानंद एका महाराजांच्या महालामध्ये उतरले होते. महाराजांच्या स्वामीजींच्या मनोरंजनासाठी, विवेकानंदांच्या मनोरंजनासाठी एका नर्तकीला बोलवण्यात आलं होतं. नर्तकीला इतका आनंद झाला होता की माझं गाणं एक दिव्य पुरुष ऐकणार आहे, माझी आजची सेवा एका दिव्य पुरुषाच्या चरणाशी आहे. ती आली, महालामध्ये तयार झाली. आता ती गाणं सादर करणार होती. या महालातून त्या महालात स्वामीजींना नेण्यासाठी ते महाराज आले आणि ते स्वामीजींना असं म्हणतात, स्वामीजी चला, आमच्या गावची एक उत्कृष्ट नर्तकी गाणं आणि नृत्य सादर करण्यासाठी आपल्याला आले. स्वामीजी म्हटले, मी संन्यासी आणि संन्यासानं स्त्रीचं हे बघायचं नसतं. आणि हा निरोप घेऊन महाराज त्या नर्तकीकडे पोहोचले. तिला खूप दुःख झालं, पण तिने गायला सुरुवात केली. आता आर्त स्वर होता, प्रभुजी अवगुण मेरे चित न धरो. ती असं म्हणते, प्रभुजी सागर किती विशाल असतो, त्या सागरामध्ये गटाराचंही पाणी मिसळतं आणि गंगेचंही पाणी मिसळतं. सागर कधी असं म्हणत नाही त्या गटाराच्या पाण्याला, तू नको, मला माझ्यामध्ये नको मिसळू, असं कधीच म्हणत नाही. स्वामीजी तुम्ही आहात सागर, मी गटाराचं पाणी असेल पण मला नाही का दर्शन देणार. अवगुण मेरे चित न धरो. महापुरुषांचं लक्षण असतं की आमच्या हृदयामध्ये जी पश्चातापाची जाणीव आहे, आमच्या हृदयामध्ये आम्ही संसारी माणसं आहोत, आमच्या मनामध्ये जी पापाची जाणीव आहे, दुरिताची जाणीव आहे, पश्चातापाची जाणीव आहे, आम्ही प्रतिक्षण शुद्ध नाही वागू शकत कारण संसारी आहोत. पण तुम्ही महापुरुष आहात, तुम्ही सागर आहात, तुम्ही विशाल आहात, तुम्ही व्यापक आहात. तुम्ही आलायच मुळामध्ये आमच्या मनातला पश्चाताप धुवून काढण्यासाठी, तुम्ही आलायच मुळामध्ये आमच्या मनातलं दुरित संपवण्यासाठी. प्रभुजी, ती नर्तकी असं म्हणते, तो परीस असं म्हणत नाही की एका खुण्याच्या हातातली जी कुऱ्हाड आहे, तिचं जे लोखंड आहे त्याचं मी सोनं नाही करणार. मी सोनं करेन तर देव्हाऱ्यावर असलेल्या त्या लोखंडाचं सोनं करेन. स्वामीजी परीस कधी भेद नाहीये करत, कारण मारेकराच्या कुऱ्हाडीच्या हातातलं सोनं मी करणार नाही. परीस म्हणत नाही, ते जरी लोखंड गेलं परिसाजवळ मारेकराच्या हातात तर त्याचंही ते सोनं करतं, कारण तुम्ही परीस आहात. स्वामीजी जागे झाले. विवेकानंद पळत गेले, पळत अक्षरशः पळत गेले आणि तिच्या समोर उभे राहिले. ती धाडकन स्वामीजींच्या पायावर कोसळली. स्वामीजींनी तिला उठवलं, तिला म्हटले, तूच माझी गुरु आहात. जे माझ्यामध्ये जे कल्मश होता संपून टाकलंस. सांगण्याचा उद्देश माझा, पहिली भेट परमार्थाच्या मार्गावर अजून नव्हतो, अजून देशमुखाचाच होतो मी. बरे झाले देवा केलेस तू कुणबी, तर फुका मेला असतो दंबासाठी. सरकारांच्याच घरात सत्संग होता म्हणून ते एक बरं होतं.
म्हणजे मला वाटलं की सरकार सुद्धा असतात सत्संगामध्ये, असं त्यावेळेलाही मला वाटलं. आणि मी देशमुख म्हणून गेलो होतो, सरकारांच्यासाठीच गेलो होतो. मग मी बोलल्यानंतर सुद्धा स्वामीजी म्हटलेलं छान बोल. आणि मग सुरू झाला प्रवास या संप्रदायाशी जुळण्याचा. मग विनयानंद स्वामींशी मैत्री, चर्चा, शास्त्रावर तर आमची वादावादी व्हायची दोघांची. मी स्वामीजींना म्हणायचो, स्वामीजी शास्त्र जर एखाद्या दलित स्त्रीनं लिहिलं असतं तर तुम्ही म्हणता ते शास्त्र. माझी विनयानंद स्वामींची चर्चा असायची. शास्त्र एखाद्या पाप्यानं लिहिलं असतं नाही ना. मी म्हणायचो की जेवढे मी तर विचार करतो की ज्ञानोबा तुकोबा किती सरळ साधं सोपं, पुढं पुढं पुढं. पण स्वामीजी सांगत राहायचे. विनयानंद स्वामींची माझी 5-5, 6-6 तास चर्चा. खूप सुंदर सहवास होता त्यांचा माझ्या आयुष्यात. मी पहिलं पुस्तक लिहिलं म्हणजे मी नाही लिहिलं, विवेकानंदांच्या राजयोगावर माझी सलग 11 प्रवचनं कराडमध्ये झाली आणि त्याचं लिखाण CD पवार सरांनी केलं. तस्मात योगी भव नावाचं. आणि त्याला प्रस्तावना पाहिजे होती. मी स्वामीजींच्याकडे ते पाठवलं, विनयानंद स्वामींच्याकडे पाठवलं. स्वामीजींनी रात्रभर त्याच्यावर काम केलं आणि प्रस्तावना, आजही ती प्रस्तावना 8वी आवृत्ती आहे तरी तशीच्या तशी त्याच्यावर. मग ते असतात कसे महापुरुष, आपला आत्ता मुद्दा चालला होता, खूप विशाल असतात, खूप व्यापक. क्षुद्रता नसतेच त्यांच्याकडे. पूर्ण मॅच्युरिटी जगण्यामध्ये आलेली असते. म्हणजे जे काही त्यांनी वाचलं असेल, जे काही शास्त्राचा आचार त्यांनी केलेला असेल, जी काही शुद्धता आणि पवित्रता असेल ती जगण्यामध्ये आलेली असते. ती मॅच्युरिटी, ती शहाणपण त्या महापुरुषांच्या मध्ये आलेली असते. म्हणजे व्यवहारामध्ये गुळ गोड आहे, दिस इज इन्फॉर्मेशन. गुळ जिभेवर ठेवल्यानंतर ब्रेनमध्ये जो केमिकल लोचा झाला त्याचीच नॉलेज. जिभेवर गेल्यानंतर जो अनुभव आला, ज्याला आला, दॅट इज नॉलेज. आणि गुळाचा उपयोग चिक्कीमध्ये कसा करायचा, पुरणाच्या पोळीत कसा करायचा, दॅट इज विजडम, शहाणपण. पुरणाची पोळी करायला लई शहाणपण लागतं, कारण ते पुरण आहे आतलं, ते पुरणाच्या पोळीत असं सगळीकडे समान पसरावं लागतं. हिथं हिमालय, हिथं अरवली असं असून चालत नाही. ते पूर्ण हात, ते पहिल्यांदा इंग्रज आलं आणि त्याला ती पुरणाची पोळी दिल्यावर त्याने ते खाल्ल्यावर त्यानं ते विचारलं ते करणाऱ्याला, हाऊ दिस पुरण गेट इनसाइड, म्हणजे गेट्स इनसाइड, असं कसं काय जात. तसं परमार्थ सुद्धा, म्हणजे माऊलींची एक उभी आहे, हे जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्या गायीचं दोहन तुम्हाला करता आलं पाहिजे. ते दूध जिथून नेमकं येतं तिथपर्यंत तुम्हाला पोहोचता आलं पाहिजे आणि ते तसं काढता आलं पाहिजे. ज्यांनी ते काढलेलं होतं, ते दोहन केलेलं होतं अशांच्या पर्यंत. दुसरी गोष्ट मी सांगितली की विजडम पर्यंत पोहोचणं, अनुभव आचरणामध्ये उतरणं. विनयानंद स्वामी पूर्ण आचरणामध्ये. म्हणजे मी इतका कधी कधी त्या शास्त्रावर टोकाचा बोलायचो, एकदाही चिडले नाहीत, एकही शब्दाचा उच्च नव्हता त्यांचा. लय भारी हसायचे. स्वामीजी तुमचं सगळं वेगळं आहे, मला म्हणायचे. तुमचं पण आहे, पण तुमचं वेगळं आहे, आमचं पण वेगळं आहे. आमची एकदा शांभवी मुद्रेवर चर्चा चालू झाली. मग विनयानंद स्वामीजींना मी म्हटलं, मला शिकवा की शांभवी मुद्रा. ते खूप छान गोड बोलले माझ्याशी. म्हणजे स्वामीजी तुम्ही अनुग्रह स्वामी प्रणवानंदांचा घेतलाय. तुम्हाला तुमच्या स्वामीजींनी जी साधनेची दीक्षा दिली तीच करा. दुसऱ्याची आई सुंदर दिसते म्हणून तिच्याकडून ती साधना घेऊ नका. माझ्या डोळ्यामध्ये पाणी यासाठी येतंय त्या महापुरुषासाठी. मला माझ्या साधनेच्या मार्गावर त्या महापुरुषानं व्यभिचार करू दिला. एखादा हौसी असता महापुरुष, बसा म्हटला असता, करा मुद्रा, शिकवतो शांभवी मुद्रा. कुणाला काय कसं द्यावं, कुठं द्यावं याचं पुरतं भान होतं. ते म्हटले नाही स्वामीजी, प्रणवानंद स्वामीजींनी जी दीक्षा दिली, ती साधना दिली,
त्याच साधनेनं त्याच रस्त्यावर तुम्ही चाला. कारण परी ते फळे संप्रदाय उपासी, तैसा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही कीर लाहे, परी ते फळे संप्रदाय उपासी. श्री गुरु माझा कधी प्रसन्न होणार? माझे गुरुदेव नेहमी सांगायचे की अरे वासुदेवा, तू मासे पकडायला गेलास, तुला मासा पकडायचा आहे गळानं, तर त्या गळाला तुला आवडतं ते लावशील का माशाला आवडते ते लावशील? माशाला आवडतं ते लाव. तुला जर गुरुला प्रसन्न करायचं असेल तर गुरुला आवडेल ते करशील का तुला आवडेल ते करशील? मला रोज एका संप्रदायाची साधना आवडेल म्हणून मी जाऊ का त्याच्याकडे? आणि याचं पुरतं भान विनयानंद स्वामींजींना होतं, मॅच्युरिटी होती, परिपक्वता होती. नाही, परी ते फळे संप्रदाय, तैसा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही कीरला, परी ते फळे संप्रदाय. दुसरं महापुरुषाचं लक्षण सांगताना, सद्गुरूंची लक्षणं सांगत असताना नाथराय, कारण फरक काय आहे? गुरु मॅच्युअर असेल तर चेला त्या पद्धतीने चालत राहतो, शिष्य त्या पद्धतीने. एखादा आयुर्वेदाचा शिष्य असावा, डॉक्टरांच्याकडे शिकत असावा. आयुर्वेदाचे ते डॉक्टर खरं तर नसावेत तितके परिपक्व. नाडी वरून निदान करणं हे आयुर्वेदाचं सगळ्यात मोठं ज्ञान आहे. नाडी बघून निदान बरोबर झालं तर पेशंट बरा होतो, नाही तर निधन अगदी जवळ असतं. असे ते गुरुदेव, असे ते गेले एकदा त्या डॉक्टर शिष्याला घेऊन होम व्हिजिटला. नाडी हातात घेतली. आता ते नाड्या 3 प्रकारच्या, वात, पित्त, कफ, आणखीन काय काय असतं त्याच्यामध्ये. जे माझ्यासारखे जाड असतात ते कफ प्रवृत्तीचे, खाऊन खाऊन सारखा कफ, जे असं किरपान असते, चिरचिर चिरचिर करते, ते पित्त प्रकृतीचं. तरुणपणामध्ये म्हणजे लहानपणामध्ये कफ, तरुणपणामध्ये पित्त, म्हातारपणामध्ये वात. तरुणपणामध्ये पित्त का सारखं ह्याच्या अंगावर जा, त्याच्या अंगावर जा, ह्याची माप काढ, त्याची माप काढ, त्यामुळे पित्त सारखं. त्यानं ते धरली नाडी आणि ते शिष्य त्या म्हटले, त्या पेशंटला विचारलं की का हो, आंबे खाल्ले का? म्हणजे हो. शिष्याच्या चक्कीत जाळ झाला. गुरुदेवांनी नाडी तपासले, अरे रक्तात यांच्या आंबा मिसळलाय, कळालं का काय गुरुजींना? एवढे ज्ञानी गुरुजी. बाहेर आल्यानंतर शिष्यानं प्रश्न विचारला, गुरुजी त्यांनी आंबा खाल्ला होता, ओळखलं कसं काय? ते नाडीमध्ये समजलं का? नाही रे बाळा, म्हटले फील्ड व्हिजिटला गेलं की पहिल्यांदा नाडी हातात पकडली की कोपऱ्यात बघायचं असतं खोलीच्या काय काय आहे. कोपऱ्यात आंब्याच्या साली आणि कोया होत्या. आता हा शिष्य गुरु झाला, डॉक्टर झाला. पहिल्या व्हिजिटला गेला, पहिल्या पेशंटला व्हिजिटला गेलेला, नाडी हातात धरल्याबरोबर कोपऱ्यात शेणाची पाटी. गुरुदेव शब्द ज्ञाने पारंगतु, ब्रह्मानंदी सदा डुल्लतु, शिष्य प्रबोधिनी यथोचित निज भाव. गुरुदेवांचं लक्षण किती सुंदर सांगितलं. गुरुदेव ओळखायचे कसे? शब्द ज्ञाने पारंगत. शब्द ज्ञानामध्ये प्रचंड पारंगत असतात. जो साधक, जो शिष्य ज्या पातळीवर आहे त्या पातळीवर येऊन शब्द मऊ मऊ. माऊलींचे कोवे एक विसा करे, भाताच्या एका घासाचा 20 भाग करून मग ते एक एक घास त्या शिष्याला देतात. कसले भारी. खरं पाटील महाराज सांगतायत, मी आता ज्ञानेश्वरी वाचतोय, असं थुई 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 घेऊन डोक्यावर नाचावंसं वाटतं. अवघ्या 16व्या वर्षी एवढं अलौकिक ज्ञान, एवढी अलौकिक अवस्था, किती सुंदर. जगातला असा एकही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर ज्ञानेश्वरी मध्ये नाही. एकही प्रश्न. करते म्हणतात की बालपणीस सर्वज्ञता आवरी जयाते. सर्वज्ञता, शब्द ज्ञाने पारंगत. खूप बारीक बारीक करतात आणि सांगतात. ती क्षमता आहे.
प्रवचनकार हा स्मृतीवर बोलतो, पाठांतरावर बोलतो, वाचून बोलतो. त्याचा परिणाम पुढच्यावर अजिबात होत नाही. तसा होत असता तर लाखो जण आहेत आता ऐकणारे प्रवचन. होत नाही ना, कारण आपलं पेटंट आहे. प्रवचनानं माणसं सुधारत नाहीत आणि तमाशानं, कारण प्रभावच तेवढा आहे ना आमचा. कारण श्रोत्यांचे प्रकार आहेत ना. कनिष्ठ श्रोता ते येऊन इथं बसतंय, लक्ष नसतंय त्याचं. ते स्वामीजी कसे आहेत, ते स्वामीजी कसे आहेत, ते स्वामीजी कसे आहेत, उगाचच इकडे बघतंय तिकडे बघतंय, लक्ष नसतंय. कनिष्ठ श्रोता. मी हे वर्णन करत असताना चुकून कुणाला लागू पडत असेल तर तो योगायोग समजा. त्याच्यापेक्षा बरा श्रोता तो दिवाळीमध्ये आपण जे लाइटिंग केलेलं असतं ना त्याच्यासारखा असतं. ते दिवा जातंय इजते नाही, लागतंय इजते, जातंय इजते म्हणजे कायमच गेलेलं असते, ती इकडे येत नसतंय. कुणी हसलं की त्याचं लक्ष जातं. पुढचा वक्ता जोरात बोलला तर मला मध्ये मध्ये जरा हुकी आली की बोलते ना मोठ्यानं, तसं मोठ्यानं बोलायला आले वक्ते, त्याला काय एवढा ताप चढलाय. जोरात कमी त्यावेळेला ते येतंय, हळूहळू येते. आणि इतर वेळेला मात्र मन हिंडे दाही दिशा, हिंडत असते इकडे तिकडे. जेवणाची वेळ झाली की थांबा नका झालंय, तिकडे शिजलंय का नाही कोणाच ठाऊक, पहिल्या पंक्तीला बसायला पाहिजे. त्याच्यापेक्षा वरचा श्रोता ऐकतय, वक्त्याला पण वाटतंय ह्याच्यासारखा श्रोताच नाही, एक टक पापणी सुद्धा पाडत नाही. आणि ऐकून बाहेर गेलं, ह्याला विचारलं कसं काय प्रवचन, की म्हणते भारी होतं. काय सांगितलं महाराजांनी, भारी होतं. एकही मुद्दा सांगता येत नाही पण ते ऐकते. उत्कृष्ट श्रोता. विवेकानंदांचं इंग्लंडमध्ये एका चर्चमध्ये भाषण होतं, भाषण त्यागावर होतं. त्याग, स्वामीजींची पर्सनॅलिटी, त्यांचा शब्द आणि त्यागावरचं भाषण. प्रभाव इतका की एखाद्याला मान कापून मागितली असती तरी दिली असती. भाषण संपलं, श्रोते बाहेर. स्वामीजी सगळ्यात शेवटी बाहेर गेले तर त्या श्रोत्यांची बाहेर भांडणं होती झिजलेल्या चप्पलसाठी. आत त्यागावर सगळ्यात उत्कृष्ट श्रोता. कल सुना आज बना. गुरुदेवांचं ऐकलं, तयार झालं. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे, एरवी स्वयंभची असे, प्रत्यक्ष पाहावं लागे तैसे अपैसे. गुरुदेवांच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द पंच तन्मात्रा, जीवनाचा प्रकाश, अज्ञान घालवणारा पूर्ण ज्ञानाचा प्रकाश घेऊन ते शब्द गुरूंच्या मुखातून जे बाहेर पडतात की शिष्याचा देह, संदेह, शिष्याचे सगळे भेद माळून जातात. शब्दज्ञाने पारंगत. कारण त्या शब्दामध्ये पावित्र्याचा स्त्रोत असतो. त्या शब्दामध्ये गुरुदेवांच्या तपश्चर्येचा, शुद्धतेचा, जाणीवेचा, त्या शब्दामध्ये ती ताकद, ती क्षमता असते की तो जीव संपूर्ण, त्याच्या ज्या जीवाच्या ग्रंथी आहेत त्या सगळ्या ग्रंथी संपवण्याची ताकद. शब्दज्ञाने पारंगत. माऊली स्वतःच म्हणतायत ज्ञानेश्वरीच्या वेळेला, रूपे रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिये करी. माऊली म्हणतायत की ते आत्मस्वरूप अरूपामध्ये आहे, ते आत्मस्वरूप अतिंद्रिय आहे. पण माझ्या शब्दांची ताकद, क्षमता इतकी आहे की त्या अरूपाला मी शब्दामध्ये पकडीन, त्या अतिंद्रिय आत्मस्वरूपाला मी शब्दामध्ये पकडीन आणि मी तुमच्यासाठी मी त्या शब्दांना जवळ घेऊन गेलो. त्या शब्दामध्ये तितकी ताकद, गुरुदेवांच्या त्या शब्दामध्ये अरूपे रूप दावी, शब्दज्ञाने पारंगत, ब्रह्मानंदी सदा डुल्लत. गुरुदेव ओळखण्याची दुसरी गुण, त्यांचा चेहरा कायम प्रसन्न असतो, आनंदानं ओतप्रोत असतो. विनयानंद स्वामीचा चेहरा तुम्ही ऐकू,
कायम प्रसन्न. कितीही शरीराला त्रास होत होता. अण्णांच्याकडे यायचे, ते दाताचं काम करायला बसायचो आम्ही. म्हणजे दाताचं काम करायच्या अगोदरचा जसा चेहरा तसा काम केल्यानंतर सुद्धा चेहरा जणू एखादं फूल उमलावं. टवटवी चेहरा, कायम प्रसन्न चेहरा. त्याचं कारण असं आहे, ज्याच्या हृदयामध्ये जे असतं ना, चेहरा हा आरसा असतो माणसाचा. तुमच्या हृदयामध्ये जे आहे ते तुमच्या चेहऱ्यावर असतं. चेहऱ्यात लोभ असेल तर चेहऱ्यावर लोभ. डब्बू पैशासारखा चेहरा. ज्याला श्रीमंत आहे तर माणसं, तुमच्या आजूबाजूला ते सगळे श्रीमंताचे चेहरे आठवा. भयभीत असतात आणि ढब्बू पैशासारखे असतात. भय का? दारात येणारा प्रत्येक माणूस जणू मला मागायलाच आला. श्रीमंत इतका श्रीमंत गरीब माणूस एक जगामध्ये नसतो, कारण त्याच्याकडे पैशाशिवाय दुसरं काहीच नसतं. इतका तो, त्याचा चेहरा बघा ना, कायम भयभीत. जेवढे आजूबाजूचे चेहरे. सत्ताधीश मगरुरी बघा ना चेहऱ्यावर, मस्ती. त्याच्या चेहऱ्यावर ते तसं असतं. पण ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, जिथे शांतीचा अंकुर, अखंड प्रसन्नतावरी जाईल. ज्याचं ज्ञान मुरलं आहे, परिपक्व झाला, ते त्याच्या चेहऱ्यावर दिसत. त्याच्या चेहऱ्यावर दिसत. म्हणजे प्रसन्न चेहरा अखंड दुःखाती वेदनेती. कारण आमचे चेहरे बदलतात ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत. बायको जवळ एक, आई जवळ एक, बा जवळ एक, बॉस जवळ एक, गुरुबंधू जवळ एक, सद्गुरूंच्या जवळ एक. रात्री झोपताना कळतच नाही की नेमका चेहरा कुठला होता सगळं. तेव्हा आमच्या चेहऱ्यावर कधी हास्य नसतं. आम्ही हसतो पण दुसऱ्याची जिरल्यावर हसतो. आम्ही हसतो पण दुसऱ्याचं वाटोळ झाल्यावर हसतो. आम्ही हसतो पण दुसऱ्याची ईर्ष्या केल्यानंतर, प्राप्त झाल्यानंतर हसतो. पण संतांच्या चेहऱ्यावरचं हास्य जणू एखाद्या लहान बाळासारखं निरागस. ब्रह्मानंदी सदा डुल्लतूर, शिष्य प्रबोधिनी यथोचित निजभाव. शिष्याचं प्रबोधन यथ उचित, त्याला जे ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या पातळीवर उतरून निजभावे. निजभावे म्हणजे अंतःकरणपूर्वक जवळ घेऊन प्रेमानं त्याच्या विकासासाठी, अखंड विकासासाठी ते धडपडत राहतात, पुढे काम करत राहतात. वर्णन केलंय माऊलीनी जीवनमुक्त माणसाचं. एक ओवी मला इतकी आवडते. म्हणजे असे माऊली काय म्हणतात, ते वाट कृपेची पुसतो, दिशाची स्नेहेची भरितो, जीवा तरी अंतरितो आपला जीव. असा महापुरुष ज्या दिशेला जातो, जिकडं जातो तिकडं कृपाच करतो. ज्या वेळेला एखादा महापुरुष गर्दीमध्ये जातो किंवा गर्दी त्याच्या नुसत्या असण्यानं उत्साहित होते, त्याच्या हृदयामध्ये सकारात्मकता दाटून येते, समजून चालायचं महापुरुष. मैफिलीमध्ये काही वेळेला मैफिलीमध्ये माणूस आला की मैफिलीला आनंद होतो, आणि काही वेळेला मैफिलीतनं माणूस निघून गेला की मैफिलीला आनंद होतो. मैफिलीमध्ये माणूस आल्यानंतर मैफिलीला आनंद होत असेल, संत आहे, सत्पुरुष आहे. आणि गेल्यानंतर मैफिलीला माणूस होत असेल तर माझ्यासारखा पतित जीव आहे. समजून चालायचं. ती अनंत आम्हाला वाट कृपेची पुसतू, दिशाची स्नेहेची भरतो. मला वाटत नाही विनयानंद स्वामींचं कोणाशी वैर होत. निर्वैर. कारण सगळ्यात मोठं लक्षण सत्पुरुषाचं कोणतं असेल तर निर्वैर. प्राजक्ताच्या झाडासारखे संत असतात. प्राजक्ताचं बहरलेलं झाड आपण कधी बघितलं? छोटीशी फुलं, एवढ्याशा पाकळ्या, सुगंध अप्रतिम. बहरलेल्या झाडाला जाता जाता एखाद्याच्या खांद्याचा धक्का लागला तर धक्का मारणाऱ्यावर सुद्धा फुलांचा वर्षाव करतं. ते असतात सत्पुरुष. ते आमच्या मार्गावर. उगत सृष्टी नाही त्यांच्या आजूबाजूला. ज्या वेळेला सत्पुरुषाच्या हृदयामध्ये आर्तता होते ना, एक वर्णन केलंय, तथागत बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं. तथागत बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं. एका चरित्रकारानं वर्णन केलंय की ज्या क्षणाला ते मोकळे झाले,
जसं की तुकोबराय म्हटलं की 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, तुका झाला आता निराकार. ज्या क्षणाला सगळ्या कर्माची निर्जला झाली आणि ते बुद्धत्व प्राप्त झालं, त्यावेळेला लिहिलंय त्या चरित्रकारानं, बिना मौसम फूल केले, बिना मौसम फल केले. जहां जहां पैर गिरे गौतम के, कमल के फूल केले. तो 3.5 हाताचा देह केवढा कल्याणकारी, केवढा विश्वात्मक, भले उपमा असेल त्याची. कारण तो महापुरुष जिथं जिथं पाऊल टाकतो तिथं कमळाची फुलं त्याची पावलं झेलायला तयार झाली. काटे फूल बन गए, काटे फूल गए बन गए. तुमच्या माझ्या हृदयामध्ये जी दुःख होती, व्यथा होती, वेदना होती, ते त्या महापुरुषांच्या आमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ह्या सगळ्या व्यथा वेदना संपून गेल्या. या मार्गावर आम्ही पाऊल टाकल्या. दिशाची स्नेहाची भरितू. जो माणूस अखंड भेटेल तेव्हा स्नेहच पाझरतो, स्नेहच देतो, स्नेहच देतो, समजून चालायचं. मी माझ्या गुरुदेवांना विचारायचो की ओळखायचं कसा जीवनमुक्त, ओळखायचं कसा पवित्र माणूस. माझे गुरुदेव म्हणायचे की ज्याचे डोळे गाईसारखे, समजून चाल पोचलाय. आमचे डोळे सारखे थर्र आहेत, कोणत्या तरी गोष्टीसाठी सारखे थर्र आहेत. सत्पुरुष जे पोहोचलेत, जसं मी मगाशी वर्णन केलं की जहां जहां पैर गिरे गौतम के, कमल के फूल के, आणि माझे जहां जहां पैर गिरे इंद्रजीत के, कांटे फुल गए. कारण आम्ही जिथं जाऊ, जीवामधला, मगाशी वर्णन केलं पाटील महाराजांनी, जीवामधला आणि त्या सत्पुरुषातला फरक काय, जीवनाची उंची किती फरक असू शकतो. समारोपाकडे येत असताना स्वामीजींचं जाणवत सगळ्याच महापुरुष वर्णन केलं आहे. असं म्हटलं जातं की जगतो आम्ही, जगताना आम्ही 2 भावांनी जगतो. एक इच्छा भाव आणि दुसरा कर्ता भाव. आम्ही सगळेच जण जगतो. पण ज्या वेळेला सत्पुरुषाचा इच्छा भाव संपतो आणि फक्त कर्ता भाव शिल्लक राहतो, तो जीवनमुक्त म्हणून जगतो. कुंभाराचं ते चाक फिरत असताना ज्या क्षणाला तो कुंभार हात वर करतो, काढतो, आणि राहिलेल्या चाकाचं फिरणं असतं ते फिरणं. सायकल चालवत असताना सायकलचा पॅन्डल थांबल्यानंतर पुढे जी सायकल चालते ते त्याचं राहिलेलं जीवन. कर्ताभाव संपला, इच्छाभाव संपला, आता उरलो उपकाराभूत. सेवितो हा रस, वाटितो अनेक. होऊ नका. आता माझं आयुष्य राहिलं, हा 3.5 हाताचा देव प्रारब्ध म्हणून शिल्लक राहिलं. पण राहिला असलं तरी माझं काम शिल्लक आहे. काम कोणतं आहे? जगाला मार्गदर्शन. इच्छाभाव संपला आहे, कर्ताभाव शिल्लक आहे. इच्छाभाव आणि कर्ताभाव दोन्ही शिल्लक आहेत. ते म्हणजे माझ्यासारखे सर्व. इच्छाभाव आणि कर्ताभाव शिल्लक आहे. इच्छाभाव संपायलाच तयार नाही. म्हणजे नामदेवरायांची ती 56 भाषेचा केला से गौरव, भवारनवी नाव उभी केली. त्यापुढं त्याच्या अगोदरच इच्छेवरच आहे. त्याच्या अगोदरच, त्याच्यानंतरच 56 भाषेचा केला से गौरव, भवारनवी. हा भवरनवी. भव म्हणजे इच्छा आणि अर्णव म्हणजे सागर. जीव अखंड आयुष्यभर इच्छेच्या सागरामध्ये जगतो. आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत. रात्री झोपताना जर लिहून काढायचं ठरलं, आज किती इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण झाल्या, 200 पानाची वही. ज्याच्या मनामध्ये इच्छा पण शिल्लक आहे आणि कर्ताभाव पण शिल्लक आहे, तो जीव. आणि तिसरं एक वर्णन केलं आहे. काही महापुरुष साधना करत राहतात, झिजत राहतात, संपवत राहतात, पण बरोबर जीवनाच्या समारोपाला मुक्ती पावतात झटकन. तिथंच म्हणजे मृत्यूच्या वेळेला ठरून जातं की हा संपला, इच्छा संपलेली आहे, जीवनमुक्त झाला. ज्ञानेश्वरीमध्ये मृत्यूच्या वर्णनावर जीवनमुक्त माणसाच्या मृत्यूविषयी माऊलींची कोवी आहे. का झाकली या घटीचा दीप,
नेणी जे काय जाहला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होऊन टाके. मृत्यूच्या क्षणाला मृत्यू कसा येतो हा सत्पुरुषांचा मॅच्युअर परिपक्व झालेल्यांचा माऊली म्हणतात की एखादा घट असावा आणि त्या घटावर आम्ही दिवा असावा, दिव्यावर आम्ही घट ठेवावा. आतला दिवा जसा सहज विजतो तसा मृत्यू सहज निघून जातो. तो मायकल जॅक्सन 150 डॉक्टर ठेवले होते त्यानं, 150, आणि त्याला 150 वर्ष जगायचं होतं. दर 4-4 तासाला त्याला तपासायचे. डान्स बघितला असेल त्याच, तरी ते 53व्या वर्षी गेले. जेवढे जेवढे होते सगळ्यांमध्ये तुम्हा आम्हाला सगळ्यांना जिवंत राहण्याची इच्छा असते. सगळ्यात मोठी इच्छा आमची जिवंत राहण्याची असते, कारण इच्छाबाबत संपलेलं नसतं, अजून जगावंच वाटतं. आमच्या गावची एक आजी, कारण म्हातारपणी वातात येतो ना, 50 वर्षानंतर माणसाला बिजागऱ्या उठताना बसताना सारखं बिजागऱ्या वाजतेच. जगातली सगळी दुःख माणूस सहन करेल पण आजार पण सहन करत नाही. 10 दिवस झालं मी सर्दीनं बेजार आहे. मी म्हणत होतो जगातलं सगळं आजार झालं तर चालतील पण सर्दी उडी झाली नाही पाहिजे. इतका बेजार, इतका. आता तुमच्याही लक्षात येते माझा आवाज खूप दबलाय. एक अगदी झोपूनच आहे. काल तर एवढा मोठा कार्यक्रम महाराजांच्या सोबत होता, गडहिंग्लजला वारकऱ्यांचं संमेलन होतं, पण काल मी नाही जाऊ शकलो. काल तर आवाजच नव्हता माझा, पण आज आलो नसतो तर आयुष्यात खूप मोठ्या पश्चातापाला मला जावं लागलं. म्हणून मी आज इथं पोहोचलो. कदाचित तुमच्या सगळ्या संतांचं दर्शन माझ्या भाग्यामध्ये होतं म्हणून मी, कारण धन्य काळ संत भेट्यास होतो. आयुष्यात ज्या ज्या वेळेला संत भेटतात तेवढाच काळ धन्य असतो. इतर काळ हा भोगाचा असतो, सगळा काळ भोगाचा. आणि ही सगळी संत मंडळी आज भेटणार होती म्हणून तुमच्यापर्यंत मी पोहोचलो. आमच्या गावची ती म्हातारी आजी, वात झाला, बिजागऱ्या वाजायला लागलं की माणूस म्हणते मरतय तर बरं होतं. पावला पावलाला म्हणते, दुखणं सरच होत नाही ना. आमच्या गावात जहरील्या नागाला करडू म्हणतात, करडू. ती आमची आजी सारखी म्हणायची दरवर्षी, दरवेळेला पोरासने, करडू एखादं मिळते का बघ की मला मारायचं. आणि त्या वर्षी गंज घालताना ज्वारीची नेमकं करडू दिसलं थोरल्या पोराला. ते लांबनच म्हणलं, आय गावलंय करडू, आणू का? ती म्हणली, भाड्या किरड्या माझ्या मरणावर टपलाय सरी. मरायची इच्छा नसते. पण महान सत्पुरुष जे असतात की सहज जाणं का झाकली या घटीचा नेणी जे काय जाहला के त्यांना कळतं. सहज जाणं असतं. पिकलेलं पान जसं सहज गळून पडतं तसं आपल्यासोबत एक दिव्यत्वाचा आभाळ आपल्यासोबत होतं. ज्या आभाळाचा अनुभव आपण घेतला की ज्या वेळेला आमच्या दुःखाची तीव्रता जास्त होती त्यावेळेला ते आभाळ आमच्यावर सावली धरून होतं. 3 वर्षापूर्वी ते निघून गेलं. जगात प्रेम करणारी, निर्व्याज प्रेम करणारी, निखळ प्रेम करणारी माणसाच्या आयुष्यामध्ये खूप कमी भेटतात. माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये माझे गुणदोष स्वीकारून, माझ्या वादविवादामध्ये कुठलीही कटुता न ठेवता माझ्यावर अखंड प्रेमाचा वर्षाव ज्या माणसानं केला त्या माणसाला उत्तरदायी होण्यासाठी मी आज आपल्यासोबत. आनंद या शब्दाचा अर्थ मगाशी म्हटलं ना, ज्याचा जो स्वभाव असतो त्या नावानं त्याला नाव दिलं जातं. विनयानंद, विनय हा ज्यांचा स्वभाव आहे, विवेक हा ज्यांचा स्वभाव आहे. मला नाव द्यायचं झालं तर लबाड आनंद. लबाड हा लबाडी हा त्याचा स्वभाव आहे. उगाच घरी गेल्यानंतर एका नावं ठेवू नका आनंद म्हणून, तू असं आहे तसं. त्या आव्हाळाबरोबर आपण होतो, ते एका महापुरुषाबरोबर आपण होतो. आणि आज खऱ्या अर्थानं आदरांजली व्हायला आपण
मी भाग्यशाली समजतो की 3-4 वर्षानंतर पुन्हा येणं झालं माझं आणि आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं. या संप्रदायावर माझं प्रेम यासाठी आहे की इतक्या ठिकाणी प्रवचनाला जातो पण इतकी शांतता, इतकी प्रसन्नता कुठंच बघायला मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की ज्या गुरूंच्या छायेमध्ये आपण सगळेजण तयार होत आहात, परिपक्व होत आहात. शेवटी आयुष्याचा शेवटचा हेतू काय असतो? हेतू काय? माझं खूप लाडकं उदाहरण आहे. साधकाचा हेतू काय असतो जगण्याचा? साधकाचा, आम्ही साधक आहोत. तो कोळी जाळं टाकतो आणि जाळं टाकल्यानंतर त्याच्या जाळ्यामध्ये मासे सापडतात. तो जाणकार कोळी काय करतो? त्यातला जो परिपक्व झालेला मासा आहे ना, असा तपासून बघतो, असं दाबून जी झालंय ना ती आपल्या टोपल्यात टाकते. असं इकडं त्याचं टोपलं असतं आणि जे झालेलं नाही ना तयार ते परत पाण्यात टाकते. मारत नाही त्याला, पुन्हा नेत नाही इकायला, की त्याला परत पाण्यात टाकते. साधकाचं काम एवढंच आहे की त्या कोळ्याच्या हातात लागणं, त्याच्या दृष्टीत येणं, त्यानं चापसून बघितल्यानंतर त्याला आपल्या टोपलीत घ्यावंसं वाटणं, हे साधकाचं काम आहे. नाही जर चापचायला गेला आपण, नाही सापडलो, तेवढं मोठं नाही झालो, त्याच्या तावडीत नाही सापडलो, पुन्हा पाण्यामध्ये, पुन्हा करोडो वर्ष, पुन्हा करोडो वर्ष. आम्ही ज्या वेळेला सत्संगाला येतो ना त्यावेळेला आमची ऊर्जा कोणती की त्या कोळ्याच्या जाड्यात सापडणं पहिली प्रक्रिया. दुसरी प्रक्रिया साधनेनं तेवढं जाडजूड होणं की त्याच्या त्या चिमटीत सापडणं आणि त्याच्या टोपल्यात जाऊन, आणि त्याच वेळेला शक्य. आणि याच्यासाठी काहीही लागत नाही, फक्त दिव्य भाव लागतो. शेवटचा दृष्टांत सांगतो आणि संपवतो. खूप दारिद्र्य, गावाच्या बाहेर राहतो आहे, झोपडी आहे, खायला अन्न नाही, आणि त्याच्या बाहेर एक डबका आहे आणि त्या डबक्यामध्ये त्याला उमललेलं कमळाचं फूल दिसतं त्या दिवशी. आणि त्या दिवशी खूप श्रेष्ठ गुरुदेव गावामध्ये आले. तो गरीब आपल्या समोरच्या त्या तलावातलं ते छोटस फूल कमळाचं घेतो, खूप छान उमललेलं होतं. तो हातामध्ये घेतो आहे, त्याला वाटतं आता दारिद्र्य संपेल, थोडं कुणाला तरी विकूया म्हणून तो रस्त्यावर येऊन तो विकायचा प्रयत्न करतो आहे. तेवढ्यात गावचा श्रीमंत येतो आहे माणूस. तो विचारतो की कितीला फूल दिलं? तो म्हणतो की तू कितीला घेतो? तो सुरुवात करतो 1000 रुपये, कारण फुलच इतकं सुंदर असतं. तेवढ्यात राजा येतो. राजा विचारतो की फुल कितीला? तो म्हणतो यांनी 1000 सांगितले, तू किती देतो? राजा म्हणतो 10,000 देतो. तो श्रीमंत म्हणतो मी 20,000 देतो. लाखापर्यंत बोली जाते दोघांनी, कारण दोघांना फुल हवं असतं. ही गडबडून जाते. म्हणते कशाला पाहिजे तुम्हाला फुल? ते सांगते की गावात सद्गुरू आलेत, गुरुदेव आलेत, त्यांच्या पायावर अर्पण करायचंय. म्हणते नाही विकत तुम्हाला, हेच जाते, हेच अर्पण करते. त्याला जीवनाचा अर्थ कळालाय. माझ्यासारखा असतं राजा समोर आहे, आलंय, इकला असतं 10 लाखाला. व्यवहारी आयुष्यामध्ये जगलो असतो मी, खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, दिल मांगे मोर. त्याला कळालंय की नेमकं फूल कुणाच्या चरणावर अर्पण करायचं. आयुष्याचं फूल हे काय नोटा कमावण्यासाठी नाहीये, हे काय मान सन्मानासाठी नाहीये, हे लोकांनी आपल्या पाया पडावं यासाठी नाहीये. हे फूल आयुष्याचं फूल आहे की त्या सद्गुरूंच्या पायावर अर्पण करता आलं पाहिजे. इतकं पवित्र, इतकं शुद्ध, तेवढं करता येणं आपल्या आयुष्याचा हेतू असतो. तो जरी हेतू आपल्याला समजला या आयुष्याला, माझ्या सहित ही माणसं महाराजांचा किंवा विनयानंद स्वामींचा माझा पाया पडण्यावर काय माझं, मी म्हणाले नको ना पाय, कारण त्या विचारसागर रहस्यमध्ये असं लिहिलंय, तुम्हीच सांगितलं महाराज आम्हाला, त्या विचारसागर रहस्यमध्ये असं लिहिलंय की जो जीवनमुक्त आहे त्याच्या पाया पडावं, कारण त्याचं पुण्य येतं. आणि जे अर्धवट आहे त्याच्या पाया कधी पडू नये, कारण त्याचं पाप येतं.
त्यामुळे कुणी पडायला मला भ्या काय वाटतंय, आईला कुणी माझ्या पाया पडले तर उगा माझं पाप त्याला कशाला, त्याची आयुष्याची बरबादी का करावी. म्हणून मी म्हणतो नको रे बाबांनो नगा. इथं हाय एवढ्या मूर्ती बिर्ती आहेत भारी आहे, तिथं पडूया पाया. उगा असं करायला नको. असं म्हणजे माझ्यासारख्याच्या तरी कच्च्या माणसाच्या तरी अजिबात नको, कारण ती नाही. आणि विनयानंद स्वामींचं माझं त्याच्यावर मग आम्ही उठायचो ना, आम्ही एकमेकाला मिठी मारायचो. आम्ही दोघे एकमेकाला मिठी मारायचो आयुष्यभर मिठी. कारण ते झालंय ना गंमत, विश्वरूप दर्शन ते अर्जुन मध्ये हेडे, ही काय आपल्याला पटलं नाही गड्या. तुला काय एवढा मोठा सहस्र बाहू सहस्र शीर्षा एवढा लागा तू विश्वव्यापक, हे ओरिजिनल हो म्हणते त्याला श्रीकृष्णाला, ओरिजिनल हो. हे असलं नको, ओरिजिनल माणसागत हो. आणि मग श्रीकृष्ण माणसागत होते आणि मग अर्जुन कृष्णाला मिठी मारतय आणि बघणाराला कळतच नाही यातला अर्जुन कुंचा ये हृदयीचे. आपण खेळ आयुष्यात ज्याला जमला ना त्याचं आयुष्य धन्य झालं. रामकृष्ण.